दरम्यान उद्धव ठाकरे शाखांना भेटी देत असल्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावलाय। मी त्यांना टीकेला उत्तर कामातून देतो आणि कधी कधी असं छोटं कधी छोटं काही लोकांना मी फिरायला लावलंय, काही लोकांना बरं केलंय, काही लोक सगळे आता फिरतायत। जास्ती लोक फिरले की त्याचा फायदा लोकांना होतो, त्याचं क्रेडिट आहे एकनाथ शिंदेला दिलं पाहिजे। इकडे संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। लाडक्या बहिणींनी 2-5 नंबर नाही तर 232 नंबरचा जोडा विरोधकांना हाणलाय अशी टीका शिंदेंनी केलेली आहे। तर लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणालेत। निवडणुकांसाठी मत मागायला आले की त्यांना फक्त या सावत्र आणि दुष्ट भावांना ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवा। माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाचं एवढं तंतोतंत ऐकलं की तो जोडा 5 नंबर 6 नंबर 7 नंबरचा नाही तर तब्बल 232 नंबरचा जोडा हाणला। जी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे ती कधीच बंद होणार नाही। काही लोकांचे हप्ते मागे पुढे झाले असतील, पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना ही योजना कायम लागू राहील, ती कधी बंद होणार नाही। तर महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार असल्याचं अजित पवार म्हणालेत। कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो, आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही। थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते। कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो। आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या आम्ही त्याच्याशी स्टिकअप आहोत। फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे, कारण उद्याच्याला साधारण एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात। आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार। आणि आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा समाज धडकणार आहे आणि आज बीडच्या मांजरसुंब्यात इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते। आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही, आरक्षण घेऊन डोक्यावरती गुलाल उधळतच परत यायचं अशी भूमिका जरांगेंनी यावेळेला मांडली आहे। तसंच या बैठकीतून त्यांनी सरकारवरती घणाघात केला आहे। जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले। वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते। ती गढूळ आवाज माया घोषणा द्यायला बसली, सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हना दगड। दरम्यान यावेळेला बोलताना जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केलेली आहे। यावरती भुजबळांनी काय उत्तर दिलंय आपण बघूया। पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार। मग ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार, त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे। भुजबळांना भुंगारे म्हणाले, मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात। फडणवीस खुंशी आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणता येते। सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना।